स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग आणि अत्याचार केल्याचा गंभीर आरोप असलेल्या वडिलांची शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपी पित्यावर भादनवी कलम 376 आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता, अशी माहिती आरोपीचे वकील ॲडव्होकेट जितेंद्र अशोक जानापूरकर यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी पीडितेची आई यांनी 14 ऑक्टोबर 2021 रोजी वाकड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला होता. फिर्यादीनुसार त्या कामावर गेल्या असताना आरोपीने पीडित मुलीला मारहाण केली होती. मुलीकडे विचारपूस केली असता आरोपीने 6 महिन्यांपासून वारंवार तिच्यावर अत्याचार केल्याचे आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे मुलीने सांगितले होते. या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त करण्यात आला होता. हे प्रकरण विशेष न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती S.M. टाकळीकर यांच्या न्यायालयात चालवण्यात आले. सुनावणी दरम्यान सरकार पक्षातर्फे पीडिता, तिची आई, तपासी अधिकारी आणि इतर साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट जितेंद्र अशोक जानापूरकर यांनी बाजू मांडली. त्यांनी साक्षीदारांची उलट तपासणी घेतली आणि अंतिम युक्तिवाद करताना न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की आरोपी विरुद्ध सबळ आणि ठोस पुरावा उपलब्ध नाही. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि सादर केलेले पुरावे विचारात घेतले. दरम्यान सरकार पक्षाला आरोपी विरुद्धचे दोषारोप सिद्ध करता आले नाहीत. केवळ आरोपांच्या आधारे गुन्हा सिद्ध होऊ शकत नसल्याचे नमूद करत न्यायालयाने खालिद बेग याची या प्रकरणातून सन्मानपूर्वक मुक्तता केली. या प्रकरणात आरोपीला ॲडव्होकेट स्वप्नील दाभाडे आणि ऋषिकेश पाटील यांनी कायदेशीर सहकार्य केले. महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा.